देवळी पोलिसांची मोठी कारवाई। 1,56,000 रुपयांचा अवैध देशी दारू साठा जप्त। वर्धा जिल्ह्यात अवैध देशी दारू साठवणुकीवर देवळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गौंडपुरा येथील घरावर टाकलेल्या धाडीत 720 देशी दारूचे पाऊच, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे। गुप्त माहितीच्या आधारे देवळी पोलिसांनी 28 जुलै रोजी गौंडपुरा येथील एका घरावर छापा टाकला। तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात देशी दारूचे पाऊच आढळून आले। संबंधिताकडे मद्य साठवणूक किंवा विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या कारवाईत 19 वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 180 मिलीचे 720 देशी दारूचे पाऊच, मोबाईल आणि 2,310 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1,56,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वर्धा जिल्हा दारूबंदी क्षेत्र असल्याने अवैध मद्याची वाहतूक, विक्री किंवा साठवणूक आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।